आणि यानंतर पाहूया टॉप 9 बातम्या। सुरुवातीला गुंगी गुडियावरून संपूर्ण राज्यभरात जे राजकारण तापलंय त्या संदर्भातल्या अपडेट्स। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरती मौन बाळगल्यानं काँग्रेसची टीका। राजकारणामध्ये टीका सहन करता आली पाहिजे। काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ले करण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्या। गुंगी गुडियावरून संजय राऊत यांचा हा निशाणा। सुनेत्रा पवार प्रशासनामध्ये प्रभावीपणाने काम करतात आणि संजय राऊतांना ते माहिती नाही, त्यामुळे संजय राऊतांच्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला काही आवश्यकता नाही। तर राऊत यांनी सुनेत्रा पवारांवर केलेल्या वक्तव्याचा सुनील तटकरे यांच्याकडून समाचार। काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरलेले आहे। सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका। काँग्रेस खऱ्या अर्थानं मतिभ्रष्ट झालेली आहे। एका भगिनीचा अपमान करणं निंदनीय। काँग्रेसने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासायला हवं होतं। भाजपचे नेते प्रसाद लाड यांची सपकाळांवर टीका। अशी वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रसाद लाड यांचा हा इशारा। हर्षवर्धन सपकाळ यांना काळं फासा, 1 लाखांचं बक्षीस मिळवा। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सपकाळांना नागपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही, प्रशांत पवार यांचा हा इशारा। अजित पवार यांची राष्ट्रवादी आज काँग्रेस विरोधात मुंबईमधील काँग्रेस भवनाबाहेर आंदोलन करणार। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक। जिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजता आंदोलन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे नाशिकमध्ये पडसाद। अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस विरोधात तुफान घोषणाबाजी। नाशिकमधील शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरती ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता। सुरत चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काल काँग्रेस कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं। आंदोलन केल्यानं ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष।